आज मी तुम्हाला ज्वारीच्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि झटपट होणारी कुरडई दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि न भिजत घालता, न दळता झटपट होणारी आपण इथे ज्वारीची कुरडई बघणार आहे. जी गृहिणीला पाहिजे असते आणि ज्वारीची कुरडई खायला पण खूप चविष्ट लागते आणि तुम्ही बघू शकता ते 4 ते 5 पट पण फुगते आणि एकदम मस्त बनते आणि पांढरे शुभ्र सुद्धा होते. तर ती कशी बनवली आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही कुरडईचा आकार बघू शकता. कुरडई एकदम पांढऱ्या शुभ्र झालेले आहे आणि मेन म्हणजे चवीला सुद्धा खूप छान लागतात ह्या. मी तुम्हाला थोडासा तुकडा पण तोडून दाखवते बघा. अशा क्रिस्पी कुरडया आपल्या होतात. तर त्या कशा बनवायच्या आहे त्या आज मी इथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी बघा इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आणि हे आपले भाकरीचेच पीठ आहे. इथे तुम्ही हे सुजीच्या चाळणीने, बारीक चाळणीने चाळून घ्यायचे किंवा कपड्याने सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकतात हे. तर आता हे बघा, तर आपल्याला इथे वाटीमध्ये पीठ भरून घ्यायचे आणि वाटीनं पीठ मोजून घ्यायचे इथे. आता इथे आपल्याला हे वाटीचं प्रमाण घ्यायचं. तर इथे सपाट वाटी आपण इथे ज्वारीचे पीठ घेतलेले आणि हे पीठ आता आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. ज्या वाटीने ज्वारीचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे पाणी घेताना आता आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर हे प्रमाण कसं आहे, तर इथे बघू शकता तुम्ही एक कढई ठेवायची आणि गॅस आपण चालू केलेला आहे. त्यानंतर इथे मध्ये एक एक वाटी करून असे 3 वाट्या आपण इथे पाणी वापरणार आहे. दीड वाटी पिठाला आपण इथे 3 वाट्या पाणी घ्यायचे, म्हणजे एकाच 2 पाणी घ्यायचे. 1 वाटी असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचे. त्यात आपण इथे दीड वाटीला 3 वाट्या पाणी घेतलेले. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर थोडासा पापड खार घालायचा आहे. तर पापड खार घातल्यामुळे काय होतं, कुरडई छान फुगते. त्यामुळे आपण इथे पापड खार वापरायचा आहे. तर आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं उकळी आणायची. उकळी आल्यानंतर आपण इथे झाकण काढायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. आता इथे आपल्याला उकळी आल्यानंतर तर गॅस कमी केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं-थोडं आपण जे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि ज्वारीचं ते यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपण लाटणं घेऊन आणि लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचे. तर बघू शकतात गॅस आता आपण इथे कमी केलेला आहे. कमी करूनच हे मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता पीठ बघा फक्त मिक्स करायचं आहे, बाकी आपल्याला इथे काही करायचं नाही आणि ते सुद्धा मी लाटण्याच्या मदतीने करते. आता इथे चमचा वगैरे काही वापरलं नाही. लाटण्याने जर केलं तर गाठी वगैरे होत नाही. चमच्यापेक्षा लाटण्यानेच आपण हे छान मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे यावरती झाकण ठेवायचं आणि याची आपल्याला 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. तर तिथे आपण झाकण ठेवू. लाटण्याचं सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि इथे गॅस मात्र कमी ठेवायचा आहे, मीडियम. तर कमी गॅसवर आपण इथे 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घेऊ. 7-8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असं तयार झालेलं आहे. थोडंसं सैलसर पण झालेलं आहे. जसं आपल्याला कुरडईला पाहिजे सेम त्याच पद्धतीने झालेले. आता छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा एकही गाठ राहिली नाही आणि एकदम छान असं सॉफ्ट पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपण हे एकदम मिक्स करून घेऊ आणि नंतर आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं. आपला कुरडईचा हा चीक तयार झालेला आहे. आता आपण हे खाली उतरून घेऊ आणि नंतर आपल्याला इथे बघा साचा घ्यायचा आणि ह्या साच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं. तर बघा इथे बघा शेवईचा जी चकली आहे ती घालून घ्यायची. हा आपला चकलीचा साचा आहे. त्यानंतर इथे बघा पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं कुरडई पटकन खाली येते आणि साच्याला हा चिटकत पण नाही. तर आता आपण हे भरून घ्यायचे चमच्याने. थोडं-थोडं करून आपण यामध्ये सर्व भरून घेऊ आणि ह्या कुरडया आपल्या पौष्टिक पण होतात आणि चविष्ट पण लागतात. जर मुलं आपली ज्वारी खात नसेल तर तुम्ही याच्या कुरडया करून ह्या पद्धतीने जरी मुलांना दिल्या तरी मुलं आवडीनं खातील. तर आता आपण ह्या सर्व चीक भरून घेतलेलं आहे. साच्यामध्ये बाकीचं जे पीठ आहे ते मी चमच्याचं काढून घेतलेलं आहे. नंतर त्यावरती झाकण ठेवते आणि आता आपल्याला साच्याला नीट व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. झाकण बसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कुठे बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण हे काढू शकतो. तेलाचा वगैरे हात लावायची गरज नाही बॅनरला आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान अशी कुरडई येते. बघू शकतात एकदम मस्त पटापट मी या सर्व कुरडया काढून घेतलेल्या आहे. एकदम भारी येत आहे आणि तशाच चवीला सुद्धा खूप छान लागतात. ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे. नंतर ह्या आपल्याला
फॅनखालीच मी ह्या सुकून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये आपल्याला थोडंसं ऊन दाखवायचं आहे 1 ते 2 तास आणि त्यानंतर आपण ह्या सर्व कुरडया वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. तर इथे बघा कुरडई सगळी आपली वाळून तयार झालेली मस्त पांढरी शुभ्र झालेली. त्याच पद्धतीने ह्या कुरडया वर्षे ते 2 वर्षे टिकतात जर व्यवस्थित वाळून वगैरे ठेवल्या तर खराब पण होत नाही आणि छान पण होतात. तर आता दरवर्षी जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही एकदा करून ठेवा, 2 वर्ष वापरू शकतात आणि तुम्ही ह्या घरी नक्की ट्राय करून बघा. ह्या तुम्हाला नक्कीच आवडतील. याची चव पण खूप छान लागते. आता ह्या कुरडया आपल्या सर्व वाळून झाल्यानंतर मी तुम्हाला इथे तळून पण दाखवते. बघू शकतात आता इथे दुसऱ्या साईडला मी तोपर्यंत तेल तापण्यासाठी ठेवलं होतं कढईमध्ये आणि ते तेल तापलेलं आहे. चला तर मग आता आपण कुरडई तळून बघू. तर आता इथे तेल छान असं तापलेलं आहे. त्यामध्ये एक एक कुरडई घालून घ्यायची आहे आणि ह्या सर्व कुरडया आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर बघा कुरडई घालताच क्षणी लगेच फुगलेली आणि एकदम पांढरं शुभ्र अशी झालेली कलर तुम्ही बघू शकतात. तिचा आकार पण बघू शकतात. घातल्याच क्षणी लगेच तिचा आकाराने पण मोठी झालेली आहे. तशीच कुरकुरीत पण बनते आणि बघा पांढरे शुभ्र अशी आपली इथे ज्वारीची झटपट होणारी कुरडई आपली इथे तयार आहे. न भिजत घालता किंवा 4 ते 5 दिवस भिजत घालायचं टेन्शन नाही किंवा दळायचं टेन्शन नाही आहे. तर ज्वारीच्या पिठापासून झटपट होणारी तुम्हाला मी इथे कुरडई दाखवली. बरेच लोक ज्वारी खातात आणि ज्वारीची कुरडई बरेच लोकांना आवडेल पण असं माझा अंदाज आहे. तर तुमच्यासाठी मी ही ज्वारीची झटपट होणारी कुरडई मी घेऊन आलेली आहे. तर ही घरी नक्की ट्राय करून बघा. ह्या उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या रेसिपीमध्ये ही करून बघा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर आता आपण ह्या सर्व कुरडया इथे सर्व तळून घेतलेल्या आकार बघू शकता तुम्ही कुरडईचा आणि त्याच पद्धतीने ते कुरकुरीत पण खूप छान झालेल्या आहेत. थोड्याशा लालसर दिसत होत्या आधी, पण बघा तळल्यानंतर एकदम पांढरं शुभ्र झालेली आहे ती. तर आता आपण इथं सर्व कुरडया तळून घेतलेल्या आहेत. झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही तुम्हाला वाळवणीची नक्कीच आवडली असेल. अशाच मी साध्या आणि सोप्या पटकन होणाऱ्या वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. तांदळाचे पापड, ज्वारीचे पापड, तांदळाची कुरडई, गव्हाची कुरडई, गव्हाच्या पिठापासून कुरडई, झटपट होणारी कुरडई, अशा बरेच सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले तुम्ही जाऊन बघू शकतात. तर आपल्या कुरडया इथे सर्व तळून झालेल्या आहे. तर बघा इथे बघा आकार बघा तुम्ही कुरडईचा एकदम छान अशी पांढरी शुभ्र कुरडई आपली इथे तयार आहे. आणि आता मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवणार आहे कुरडई किती कुरकुरीत झालेली आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारी ही कुरडई ज्वारीच्या पिठापासून मी तुम्हाला बनवून दाखवलेली आणि थोडीशी बघा हलक्या हाताने तोडलं तरी लगेच लगेच बारीक होते. तर आपली इथे छान अशी पौष्टिक कुरडई तयार आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.